गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एक ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे श्रावणचा किल्ला. तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहे श्रावण गावामध्ये आणि श्रावण गावामध्ये एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे श्रावणचा किल्ला असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, इथपर्यंत कसं पोचायचं आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवतो. आता आपण आधी किल्ला बघून घेऊया. चला तर मित्रांनो, तुम्हाला आधी किल्ला दाखवतो. मित्रांनो, समोर बघतात हा किल्ल्याचा एंट्रन्स आहे आणि इथूनच आपल्याला आत जायचं आहे. तर चला आपण आज जायचा प्रयत्न करूया. खूप झाडी झुडपं आहेत आणि थोडंसं जंगल टाईप झालं आहे आणि हा किल्ला थोडा पडक्या अवस्थेमध्ये. आता आपण आतमध्ये एंटर करतोय. बघा मित्रांनो, खूप काळोख पडलाय. इथून पण एक रस्ता आहे आणि हा पूर्ण रस्ता बुजलेला आहे. गुफा है ऊपर, गुफा आहे. ऊपर चलो क्या? जाओ जा सकते हो ऊपर. हाँ आराम से. मित्रांनो बघू शकता, मारू भाई वरती चाललेत आणि आपल्यासोबत कोण कोण आले ते पण तुम्हाला दाखवणार आहे नंतर. मित्रांनो, आम्ही आतमध्ये आलोय. ही वरती जायची वाट आहे आणि इथून पण एक रस्ता गेलाय. हे बघा मित्रांनो, हा रस्ता पूर्ण भिजलाय. बघू शकता मित्रांनो, मातीने हा रस्ता पूर्ण भिजवला आहे आणि पावसाचे कारण थोडीशी माती वाहून गेली आणि एवढासा रस्ता राहिला आहे. तर ह्याच मार्गाने आम्ही आतमध्ये आलो आहे आणि हा एक रस्ता आहे तो पूर्ण बंद करून टाकला आहे आणि हा रस्ता कुठे जातो ह्याची काय माहिती नाही. तर चला तर मित्रांनो, आता आपण वरती जाऊया. थोडंसं वरती जाऊन बघूया काय. तर बघू शकता मित्रांनो, इथं पण काहीतरी दिलं आहे. तर जाऊन बघूया आतमध्ये. हे बघा मित्रांनो, इथं हाडकं पडलेत. हा किल्ला पूर्ण खंडर झालाय. सांभाळ घे. तर मित्रांनो, ती रस्ता आपण बघितली होती ना, ही इथे येऊन पूर्ण ती इकडे येते आणि ही भिंत बघू शकता मित्रांनो, इथून तोडली गेली आहे आणि ती रस्ता इथे येते. आणि मला असं वाटतं की पुढे पण जाऊन थोडीशी एक रस्ता आहे. खूप डेंजरस आहे. इथे बघू शकता मित्रांनो, थोडासा खड्डा पडला आहे. कदाचित इथं कोल्हे वगैरे राहत असतील. आणि ह्याचं कंस्ट्रक्शन बघा मित्रांनो कसं आहे या किल्ल्याचं. ये लोग ऊपर से भी इधर से कूद सकते हैं. तर चला तर मित्रांनो, आता आपण वरती जाऊया आणि आपल्यासोबत तिघे भाऊ आलेत. मित्रांनो बघू शकता, इथे पण काहीतरी आहे. ते काय नक्की मला सांगता येत नाही. तर मित्रांनो, ह्या मार्गाने आपण आलो होतो वरती आणि समोरच येताच आपल्याला एवढा मोठा हा गेट बघायला भेटला. आणि या किल्ल्याचा एंट्रन्स बघा किती मोठा आहे. 3 माळ्याचा हा किल्ला आहे आणि इथून आपण एंट्री मारली होती. आणि याच्या पाठीमागे बघ दाखवतो तुम्हाला. पाठीमागचा असा स्ट्रक्चर आहे मित्रांनो. ह्याच्याच बाजूला आपण जी खाली सुरंग बघितली होती, तर त्याला इकडून जायला रस्ता आहे खाली. हे बघा, ही गुप्त सुरंग आहे. हे बघा, इथेच मित्रांनो आपण खाली होतो. आता आपण ह्याच्या आतमध्ये जाऊया.
तर बघू शकता मित्रांनो किती छान स्ट्रक्चर आहे हा. वरचा नजारा बघा कसा आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो ह्या किल्ल्याची डिझाईन बघा किती सुंदर आहे. आणि समोर तुम्हाला हे 2-3 खाचे दिसतात. इथे कदाचित इथं पंथी ठेवलेली आहे, इथे पंथी ठेवली जाते. आणि हे खाचे मित्रांनो तुम्हाला दिसतात तर प्रत्येक ठिकाणी दिलेत. आणि इथूनच आपण एंट्री केली होती खालनं. आणि इथे बघा मित्रांनो इथे पण एक बाहेर जायला रस्ता आहे. तर मित्रांनो हा किल्ला आहे ना पूर्णपणे खंडर झाला आहे. इथे जास्त करून कोण येत नाही बघायला. इथे आज आम्ही आलो आहे. तर मित्रांनो या किल्ल्याचा तुम्हाला ब्रूज दाखवतो. तर मित्रांनो समोर जे बघतायत हे किल्ल्याचा ब्रूज आहे. या गवतामध्ये पूर्ण बुजलेला आहे. आणि तो व्हाईट गेट दिसतोय तिथूनच आपल्याला वरती जायला रस्ता आहे. किल्ल्याचा वरचा भाग आपल्याला दिसेल पण तिथून आतमध्ये जायला बंदी आहे. सध्याला आपल्याला एवढंच बघायला देतात. आणि इथूनच आपल्याला एक रस्ता दिला आहे इथे वरती जायला. तर बघूया चला तर मित्रांनो बघूया आपण वरती जाऊन तिथे काय आहे. वरती जाऊया. मित्रांनो इकडची पायरी बघा कशी आहे. मित्रांनो इथे भीती आहे थोडी सापाची. आणि हा समोर तुम्ही बघता हा किल्ल्याचा ब्रूज आहे. इथं पण मित्रांनो इथे काहीच नाही, पूर्ण झाडं झुडपे आहेत. इथून मित्रांनो मी परत चाललोय. किल्ल्याचा नजारा बघा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला गेटच्या आतमध्ये दाखवतो काय हे बघू शकता तुम्ही. पूर्णपणे खंडर पडला आहे आणि इथूनच पायरी वाट वरती जायला. हा रस्ता बंद ठेवला आता. तर मित्रांनो बघू शकता आपण आता पाठीमागे गेलो होतो तिथे पुढे जाण्याचा रस्ता नाही. आता आपण वरती जाण्याचा प्रयत्न करूया जिथे व्हाईट गेट होता. बघूया तिथून आपल्याला आतमध्ये जायला देतात की नाही. चला तर मित्रांनो आतमध्ये जाऊन बघूया आपण आपल्याला जायला देतात की नाही. बघूया रिक्वेस्ट करूया. बघू शकता मित्रांनो किल्ल्याच्या बाजूने रस्ता आहे आणि हा आहे ब्रूज. एक भाऊ आपला खालीच बसलाय. बघा मित्रांनो आतमध्ये जायला देतात की नाही. तर मित्रांनो सध्याला आता मी आतमध्ये आलो आहे आणि समोर बघू शकता इकडे कार ठेवली आहे. म्हटलं जातं की ही राजाची कार होती पहिल्याच्या टायमाची. आणि आतमध्ये हा घर आहे आणि हा किल्ल्याचं कंस्ट्रक्शन आहे पूर्णपणे पडक्या अवस्थेमध्ये. मित्रांनो आतमध्ये जाऊ देत नाही. आणि इथे बाजूला विहीर आहे. इथे ट्रॅक्टर ठेवला आहे. इथून वर जायला रस्ता आहे. मित्रांनो त्या कारच्या जवळ यायचा मी प्रयत्न करतोय. तर मित्रांनो ह्या किल्ल्यावरचे आधीचे जे राजा होते त्यांचं नाव तर माहीत नाही, पण जे आत्ताचे जे राजा आहे त्यांचं नाव आहे परदुमन सिंग जीवदेव असं त्यांचं नाव आहे. ही कार
आपण आता ह्या साईडनं जाऊया. तर मित्रांनो पहिलं आपण विहीर बघून घेऊ. हे जुने जमान्यातली विहीर. खूप खोल विहीर आहे मित्रांनो. किती फुटाची आहे त्याचा कायचा अंदाजा नाही. चला पुढे जाऊया आता. थोडासा पुढे आलोय आणि हा इथे टावर दिलाय. इथे पण ह्या साईडला विहीर आहे एक. इथे एक घर आहे. तर मित्रांनो किल्ल्याचं कंस्ट्रक्शन बघा कसं आहे. मित्रांनो ही बघा ही गाडी आहे. ये मेरी पापा की कार. मित्रांनो बघू शकता ही कार. पहिल्याच्या काळामध्ये जे राजा होते ही कार त्यांच्यासाठी वापरली जायची आणि आता पूर्ण जंग लागलेली आहे. टायर बघायचे कसे, इंजिन पण पूर्ण जंग लागलेलं आहे. मला तर ही गाडी रोल्स रॉयल वाटते. तुम्हाला कोणती गाडी वाटते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो तुम्ही हे जे घर बघतायत हे 20 वर्षापूर्वीचे घर आहेत. ह्याच्या अगोदर हे घर नव्हते. इकडे पूर्ण सपाट भूभाग होता आणि पूर्ण किल्ल्याचं स्ट्रक्चर होता. तर मित्रांनो आता आम्ही परत चाललो आहे. कोणतरी आलं आहे वाटतं. तर मित्रांनो आता आम्ही बाहेर आलो आहे. आम्ही पूर्ण आतमध्ये नाही गेलो कारण की तिथे झाडझुडपं खूप आहे आणि तिथे एक टावर आहे. तिथून पण रस्ता जाण्याचा, तिथे वरती पुढे जाण्याचा रस्ता पण बंद केला आहे आणि हा किल्ला पडक्या अवस्थेमध्ये आहे. म्हणून आज पुढे जाण्यासाठी म्हणजे बंदी केली आहे. आणि आता आम्ही सध्या बाहेर आलो आहे आणि पाठीमागे बघू शकता मित्रांनो हा गाव आहे. ह्या गावाचं नाव श्रावण. ह्याच गावावरनं ह्या किल्ल्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. श्रावण फोर्ट असं म्हटलं जातं. आणि पाठीमागे मग हा किल्ला UP मध्ये उपस्थित आहे आणि ह्या जवळचे स्टेशन उरई आहे आणि जिल्हा जालौन लागतो आणि हा श्रावण गावामध्ये आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथं संपवतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.